एखादी मिळकत विक्रीला निघाली आहे, एकत्र कुटुंब आहे आणि ती मिळकत जर आपण स्वतःच्या नावाने घेतली तर भविष्य काळामध्ये त्या मिळकतीमध्ये वाटप मागू शकतील. त्यामुळे बरेच जण बऱ्याच वेळा असं करतात की पैसे स्वतः देतात आणि मिळकत जी आहे ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे खरेदी करतात. मग ते दुसरे व्यक्ती जे असतात ज्यांच्या नावे मिळकत खरेदी केलेली आहे, तर ते कधी नातेवाईक असतात, कधी मित्र असतात, कधी ओळखीचे परिचयाचे असतात. ज्यावेळी पैसे आपण दिले, मिळकत दुसऱ्याच्या नावे खरेदी केली, याला बेनामी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण मिळकत दुसऱ्याच्या नावाने खरेदी करतो आणि त्या खरेदी केलेल्या व्यक्तीने जर आपल्याला अगदी आपण काही दिवस ती मिळकत वहिवाटली सुद्धा, परंतु नाव तर खरेदी खताप्रमाणे त्या व्यक्तीचंच लागणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने जर त्या मिळकतीच्या कब्जातून आपल्याला काढून टाकलं, ज्यांनी पैसे दिले त्यांना, ज्यांच्या नावे खरेदी खत आहे त्यांनी, तर ज्यांनी पैसे दिले त्यांना कायदा मदत करतो का? कायदा याबद्दल काय म्हणतो याबद्दल आपण साध्या सोप्या भाषेमध्ये, कायद्याच्या क्लिष्टतेमध्ये न जाता साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट आपल्याला माहीत आहे, म्हणजे रक्कम एकाची असते आणि त्या व्यवहारासाठी आणि मिळकतीचे जे डीड्स नोंदवले जातात, खरेदी खतं, ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावे नोंदवले जातात. अगदी रिलेशन चांगले असतात आणि रिलेशन चांगले असल्यामुळं नाव लागतं त्या खरेदी घेणाऱ्याच्या, ज्यांच्या नावे खरेदी खत झालेलं आहे, आणि कब्जा जो आहे तो ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांच्याकडे ठेवला जातो. ते मिळकत वहिवाटतात, त्या ठिकाणी डेव्हलप करतात. काही दिवसांनी ज्यावेळी त्यांच्यामध्ये वादविवाद होतात त्यावेळी ते मिळकतीतून काढून टाकतात किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यांच्या पैशाने ती मिळकत खरेदी केलेली आहे त्यांच्याकडं ती मिळकत दुसऱ्याच्या नावाने खरेदी झालेली असल्यामुळे त्यांच्याकडे काही पुरावा नसतो. ज्यावेळी हे प्रकरण कोर्टामध्ये जातं त्यावेळी ज्याचे पैसे असतात तो म्हणतो की मी पैसे दिलेले आहे, फक्त त्यांच्या नावाने मी मिळकत खरेदी केलेली आहे आणि त्यामुळे ही मिळकतीचा मालक मी आहे, कब्जा माझा आहे, त्याने आत्ताच मला कब्जातून काढून टाकलेला आहे, किंवा की ते मला कब्जातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मग जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते की डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन एकाच्या नावाने आहे आणि पैसे एक जण दिले असं म्हणतो, तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहिल्या जातात. आता त्यातली महत्त्वाची जी गोष्ट असते की कायदेशीरता अशी असते, कायदेशीर मान्यता अशी असते की ज्याच्या नावानं खरेदी खत झालेला आहे तोच त्या मिळकतीचा मालक आहे आणि त्याचाच कब्जा आहे, कारण कागदोपत्री तसं दिसत असतं. आता न्यायालयामध्ये आपण किती जरी रक्कम दिली असं सांगितलं केलं तर ते सगळ्या गोष्टी या भावनिक असतात, पुरावा कोणताच नसतो. आता ज्यावेळी एखाद्याच्या नावानं खरेदी खत आहे आणि पैसे दुसऱ्याने दिलेले असले तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा रजिस्टर्ड डॉक्युमेंट हा ग्राह्य धरण्यात यावा, याबद्दल एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आहे की बिनापानी पॉल वर्सेस प्रतिमा घोष, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की केवळ असं म्हटलं की बाबा मी पैसे दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट त्यांच्या नावाने आहे, मालकी माझीच आहे, कब्जा माझाच आहे असं म्हटलं तर ते चालणार नाही. या अनुषंगानेचा जो आहे तो केस लॉ आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे वाद येतात तेव्हा माननीय कोर्ट काय पाहतं, जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की पैसे माझे आहेत, त्यावेळी माननीय कोर्ट सारासार परिस्थिती पाहते. आता परिस्थिती म्हणजे की त्या कोणाच्या अकाउंटमधून पैसे दिलेले आहेत किंवा ज्या दिवशी सेलिब्रेट झालं त्या दिवशी काही अकाउंटमधून पैसे काढलेले आहेत का, आणि त्याची जी टॅक्सची बिलं आहेत ती कुणाकडे आहेत, त्याचा कब्जा कुणाकडे आहे, त्या खरेदी खताच्या नंतर ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी काय दर्शवतात याचं समोर आलेल्या मेहरबान कोर्टाच्या पुराव्यावरून माननीय कोर्ट त्याचं अवलोकन करतात. आणि जेव्हा ही कब्जाची बाब सिद्ध केली, पैसे कुणी दिले ही बाब सिद्ध केली, तर या परिस्थितीमध्ये काही जे अपवाद असतात त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे आहे ते एक गोष्ट करता येते. ती गोष्ट अशी आहे की जरी अशा प्रकारे जर का खरेदी खत जरी दुसऱ्याच्या नावानं घेतलेलं असेल आणि पैसे दिलेले असतील तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये याला बेनामी ट्रान्झॅक्शन कधी कधी म्हणता येत नाही. त्याचं कारण काय असतं की जर समजा पतीनं जे आहे ते पत्नीच्या मुलाच्या नावाने एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल किंवा आई वडिलांनी मुलाच्या नावे घेतलेली असेल, त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी ते खरेदी खत बेनामीच आहे, इलिगलच आहे असं म्हणता येत नाही. परंतु ह्या सर्व गोष्टीसाठी नातं काय आहे हे पाहावं लागतं.
एखादा थर्ड पर्सन आहे, कुणीतरी दूरचा नातेवाईक आहे, कुणीतरी मित्र आहे आणि त्याच्या नावाने घेतलेला असेल, तर त्याचा असाही अर्थ निघतो की टॅक्स चुकवण्यासाठी, पैसे लपवण्यासाठी दुसऱ्याच्या नावाने या मिळकती ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे हा व्यवहार जो आहे तो इल्लीगल आहे, तो बेनामी आहे आणि तो दंडनीय असा अपराध सुद्धा आहे. केवळ पैसे मी दिले असं म्हणणं पुरेसं नाही, तर ते कुणाला दिले, घेतलंय कुणाच्या नावाने खरेदी खत आणि त्या खरेदी खत घेण्याचा हेतू काय होता, या सर्वांवरून त्या दस्ताचं स्वरूप जे आहे ते कळतं की तो एक बेनामी ट्रान्झॅक्शन आहे का नाही. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली सुद्धा असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असेल, कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवरचे, फेसबुक इंस्टाग्राम पेजवरचे व्हिडिओ जर आपल्याला उपयुक्त ठरत असतील, आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असतील आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.